ऐका हो मंडळी, शनिवारची मारुतीची कहाणी। एका आटपाट नगरात एक ब्राह्मण, मुलगा व सून राहत होते। मुलगा प्रवासाला गेला, सासू सासरे देवाला जात, भिक्षा मागून धान्य आणीत, सून स्वयंपाक करे, सासू सासऱ्यांना वाढून उरलं सुरलं खात असे। श्रावण महिन्यामध्ये शनिवारी एक मुलगा आला व म्हणाला, बाई मला न्हाऊ माखू घाला। ती म्हणाली, बाबा घरामध्ये तेल नाही, तुला न्हाऊ कशाने घालू? माझ्यापुरतं घागरीत तेल असेल, थोडं शेंडीला लावून न्हाऊ घाला आणि जेवू घाला। सुनेनं घागरीत हात घालून तेल काढलं, त्याला न्हाऊ घालून जेवायला घातलं, उरलं सुरलं आपण खाल्लं। असे 4 शनिवार झाले। चौथ्या शनिवारी त्या मुलाने तांदूळ मागून घेतले आणि जातेवेळी घरभर ते तांदूळ फेकून अदृश्य झाला। इकडे घराचा वाडा झाला, गोटा गुरानं भरला, धान्याच्या कोठ्या भरल्या, दास दासी आल्या, सासू सासरे देवाहून आले, तो घर काही ओळखना। कोणाचा हा वाडा? सून दारात आरती घेऊन पुढं आली, मामंजी सासूबाई इकडे या। अगं तू कोणाच्या घरात राहिली आहेस? तिनं सर्व हकीकत सांगितली व म्हणाली, तुम्ही चुकाल म्हणून मी दारात उभं राहिले। आरती करून त्यांना आत घेतलं। तिनं गरीब असूनही तिच्या हातून होईल तेवढे परोपकार केले, त्याचे पुण्य तिला मिळाले। मारुती प्रसन्न झाला। तसा तुम्हा आम्हा सर्वांना हो। ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण।